आपण कुठल्या लेक्चरची सुरुवात केलेली आहे? आर्टिओमेंट्स 2020. ओके. आज आपण कुठल्या सब्जेक्टला सुरुवात करणार आहोत? स्ट्रेंथ ऑफ मटेरियल अँड विच चॅप्टर? मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. मोमेंट ऑफ इनर्शिया. सो लेट्स गो टू द चॅप्टर. आता आपला प्रत्येक लेक्चरचं पॅटर्न असं असणार आहे की आपण प्रत्येक चॅप्टरला डिवाइड करणार 3 सेक्शन मध्ये. सेक्शन 1 मध्ये असणार इंट्रोडक्शन त्या चॅप्टरचं. नेक्स्ट सेक्शन 2 important points from the syllabus. Okay, आर्टिओमेंट्सच्या सिलेबस मधला इम्पॉर्टंट पॉइंट. आणि हे आपण कसं डिवाइड केलेलं आहे? विथ हेल्प ऑफ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. ओके. नेक्स्ट लास्ट सेक्शन कुठला असणार आहे? द थर्ड सेक्शन, रिव्ह्यू अँड क्वेश्चन आन्सर. सो सेक्शन 1 कडे जाऊ आपण. सेक्शन 1 ला सुरुवात करण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण काय बघूयात? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इनर्शिया अँड मोमेंट ऑफ इनर्शिया. इनर्शिया म्हणजे नेमकं काय अँड मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नेमकं काय हे आपण बघूयात. ओके. आता पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे? जस्ट कन्सेप्ट, त्यानंतर इम्पॉर्टंट पॉइंट्स अँड क्वेश्चन आन्सर. हे ऑलरेडी हे तुम्हाला सगळं झालेलं आहे, फक्त मी रिवाइज करणार आहे. हे तुम्ही डिप्लोमा पण शिकलेलं आणि डिग्रीला पण शिकलेलं आहे. आपण फक्त आता कशाची तयारी करतोय? आर्टिओमेंट्सची. तर बघूया आपण. Inertia. What is my inertia? It is the resistance offered by body to change in the state of rest or state of uniform motion along the straight path. याचं मीनिंग काय? खाली तुम्हाला समजेलच. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी एक्झाम्पल बघा. एक कार कंटिन्युअसली मूव्ह होते आणि सडन एक ऑब्स्टॅकल त्यामध्ये येतोय. ओके. आणि जेव्हा ती कार त्यावरती स्ट्राईक होणार आहे, कारचा स्पीड स्लो डाऊन होणार. बट या ह्युमन बॉडीचं स्पीड, या ह्युमन बॉडीची टेंडन्सी एक असणार आहे. या ह्युमन बॉडीची टेंडन्सी एक असणार आहे टू मेंटेन इट्स एक्झिस्टंट स्टेट. ओके. त्याची एक्झिस्टंट स्टेट काय आहे? युनिफॉर्म मोशन. त्याला तो मेंटेन करायचा प्रयत्न करणार. त्याच्यामुळेच त्यालाच आपण काय म्हणणार? इनर्शिया. इनर्शियामुळेच तो काय होणार आहे? फॉरवर्ड त्याची मोशन होणार. गाडी स्टेबल होणार, बट त्याची बॉडीची कुठली मोशन होणार आहे? फॉरवर्ड मोशन. आणि त्याच्यामुळेच त्याला काय होणार? इंजुरी. यालाच काय म्हणतो आपण? इनर्शिया. काय म्हणतो तर? इनर्शिया. ओके. आणि तो इनर्शिया फोर्स त्याची फॉरवर्ड मोशन अवॉइड करण्यासाठी त्या ठिकाणी काय काय गिव्हन असतो तर कुठला सेफ्टी मेजर त्या ठिकाणी गिव्हन असतो तर सीट बेल्ट. ओके. जर सीट बेल्ट लावलं नाही तर त्याला काय होणार आहे? तर 100% इंजुरी होणार आहे. काय होणार आहे? 100% इंजुरी होणार आहे. याला काय म्हणतात तर इनर्शिया. आणि हे कशामुळे होतं तर ड्यू टू द इनर्शिया. ओके. कधी एकदा प्रयोग करून बघा. ठीक आहे. तुम्ही बसमध्ये उतरताय. ऍक्च्युली चालत्या बसमध्ये उतरू नका, बट ते PMT वाले वगैरे जे आहेत त्यांना माहित असेल की बसमध्ये उतरताना तुम्ही कुणाच्या डायरेक्शन मध्ये उतरता? द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द बस. जर तसं नाही केलं तुम्ही तर फिक्स तुमचा काय होणार आहे? ऍक्सिडेंट होणार. आणि हे कशामुळे होतं तर ड्यू टू द इनर्शिया. नेक्स्ट, then what is my moment of inertia? Moment of inertia म्हणजे नेमकं काय? स्क्रीनकडे लक्ष द्या सगळ्यांनी. It is the algebraic sum of the product of area and the square of its distance from the axis. Which axis? Axis of rotation or axis of bending is called as moment of inertia. It is denoted by capital I. Okay, या डेफिनेशन वरून काय कळत नाही. आपण फिजिकल सिग्निफिकन्स बघू आपण. What is my moment of inertia? In simple way, it is the resistance offered by body to change in angular motion or bending. Okay, हे दोन्ही डेफिनेशन लक्षात ठेवायचे. मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये 2 टाइप येतात. एक एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया आणि एक मास मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. आता मास मोमेंट ऑफ इनर्शिया आणि एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नेमकं काय, किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नेमकं काय, आता बघूयात आपण. सिम्पली, व्हॉट इज माय मोमेंट ऑफ इनर्शिया और एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया? It is nothing but the integration of okay, area into distance square, y square, or area into
distance square x square. Okay, it is called as area moment of inertia or summation. Integration म्हणजे काय तर it is the summation of area into distance square. याला काय आपण काय म्हणणार एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया और ह्याची मास मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असणार यात दोन प्रकार आहेत ते आपण बघूयातच mass moment of inertia is nothing but the integration of mass into distance square integration of mass into distance square either it is x square or y square or summation of mass into distance square. Okay, याला काय म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया हे एक टर्म आहे काय म्हणतात सिम्पली एरिया इंटू डिस्टन्स स्क्वेअर और मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर समेशन ऑफ एरिया इंटू डिस्टन्स स्क्वेअर और मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर यालाच तुम्ही काय म्हणणार मोमेंट ऑफ इनर्शिया आणि याचे दोन टाईप कुठले एक तर मास मोमेंट ऑफ इनर्शिया आणि एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया. आता ह्याच्यावरनं काय कळतं त्या बॉडीचा मास मोमेंट ऑफ इनर्शिया और एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार आहे ती बॉडी काय कशावर रेजिस्ट करणार अँग्युलर मोशनला रेजिस्ट करणार. ओके किंवा बेंडिंगला काय करणार रेजिस्ट करणार आपण बघूयातच. Okay, it is nothing but the algebraic sum of product of area and the square of distance from the axis of rotation is called as moment of inertia. It is denoted by I is equal to summation a into y square or I is equal to summation into a into x square or it is also given in terms of integration. Integration is nothing but the summation. Okay, I is equal to integration of y square into dA. हा काय झाला एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया एरिया इंटू डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे काय असणार एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया त्या एरियाला जर मासने रिप्लेस केलं तर तुम्ही काय म्हणणार मास मोमेंट ऑफ इनर्शिया. आता हे नेमकं काय भानगड आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ते बघूयात आपण पुढच्या स्लाइड मध्ये. ठीक आहे एक एक्झाम्पल घेऊ आपण या एक्झाम्पलकडे लक्ष द्या सगळ्यांना. आईस स्केटर आता जर नीट ऑब्झर्व जर केलं जेव्हा त्या आईस स्केटरचे हँड्स अवे फ्रॉम द बॉडी ऑफ ऍक्सिस असतात और ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून असतात तेव्हा ती काय होते तर स्लो रोटेट होते. बट जर तुम्ही नीट ऑब्झर्व जर केलं ते हँड्स किंवा त्याचे बॉडी पार्ट्स नियर टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन जर तिने मूव्ह केलंय जवळ जर आणलंय ओके तर त्या स्पीड काय होतं तर ऑटोमॅटिकली इन्क्रीज होतो. ओके क्लिअरली समजण्यासाठी या पिक्चरकडे पण तुम्ही लक्ष द्या. ओके आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही जेव्हा ते बॉडी पार्ट्स अवे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन असतात तेव्हा त्या स्पीड काय होतं तर ऑटोमॅटिकली कमी होतं आणि जेव्हा ते बॉडी पार्ट्स ऍक्सिस ऑफ रोटेशन पाशी येतात तर स्पीड ऑटोमॅटिकली काय होतं तर इन्क्रीज होतं. हे का होतं तर आपण बघूयात. ओके फॉर एक्झाम्पल हे ह्युमन बॉडी आहे अजून करा ह्युमन बॉडी आहे आता जर काय झालं तर ऍक्सिस ऑफ रोटेशन ओके जेव्हा ते आईस स्केटर ओके the hands body parts away from the axis of rotation ठेवलेलं असतात away from the axis of rotation ठेवलेलं असतात तेव्हा त्या ठिकाणी इफेक्ट काय पडतो त्या ठिकाणी इफेक्ट काय पडतो तर लक्ष द्या बॉडी पार्ट तिकडे मूव्ह झालाय म्हणजेच मास काय झालेला आहे तर ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून लांब गेलेला आहे काहीतरी डिस्टन्स वरती गेलेला आहे. ओके या ठिकाणी मग काय आहे तर मास ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून काहीतरी डिस्टन्स वरती गेलेला आपण ह्याला डिस्टन्स काय कन्सिडर करूया एक्स. या ठिकाणी कुठली टर्म इन्क्रीज होते नीट लक्ष द्या समेशन ऑफ ओके या दोघांचं जर आपण ऍडिशन जर घेतलं हा मास इनटू डिस्टन्स स्क्वेअर प्लस दुसरा बॉडी पार्ट त्याचा मास इनटू डिस्टन्स स्क्वेअर ही टर्म या ठिकाणी काय होणार आहे इन्क्रीज होणार म्हणजेच इनडायरेक्टली काय इन्क्रीज होणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज झाला तेव्हा त्या आईस स्केटरला रोटेट होण्यासाठी काय अप्लाय करावं लागतं तर जास्त फोर्स अप्लाय करावा लागतो.
आता ह्याच्या अपोजिट केस, जेव्हा हे बॉडी पार्ट्स कुणीकडे मूव्ह होणार आहेत, नियर टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन, नियर टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, अज्युम करा की हे बॉडी पार्ट्स कुठं आलेले आहेत, तर नियर टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन. या ठिकाणी मास पण तेच आहे, बॉडीचं बॉडी पार्टचं मास काय असणार, सेम तेच असणार. बट कुठली टर्म रिड्यूस होणार या ठिकाणी, डिस्टन्स ऑफ द मास फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. या ठिकाणी काय होणार, ऍक्सिस ऑफ रोटेशन जवळच आहे, म्हणजे काय होणार, नियर अबाउट 0 ऑर काय थोडीफार व्हॅल्यू असेल त्याला, मास इनटू डिस्टन्स स्क्वेअर प्लस मास ऑफ अनदर बॉडी पार्ट इनटू डिस्टन्स स्क्वेअर. हे डिस्टन्स स्क्वेअर कुठलं, डिस्टन्स ऑफ द मास फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, हा काय त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. या ठिकाणी ही टर्म काय होणार, डिक्रीज होणार. जशी टर्म डिक्रीज झाली, ऑटोमॅटिकली त्याचा स्पीड काय होणार आहे, इन्क्रीज होणार. इट इज कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया. when we consider mass into, it is when we consider product of mass into square of the distance, तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, mass moment of inertia. But instead of mass, if we consider area into distance square, it is called as area moment of inertia. It's called as area moment of inertia. आज मी माझी स्टेटमेंट काय येईल तर, mass or moment of inertia is nothing but it is the resistance offered by body to change in angular motion or bending. आता बेंडिंग मध्ये नेमकं कसं काय मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर केला जातो, हा आपल्या सब्जेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू ने जास्त महत्वाचा आहे. ओके, सपोज आपण दोन बीम कन्सिडर केले. व्हॉट इज माय बीम, इट इज अ हॉरिझॉन्टल मेंबर विच कॅरीज व्हर्टिकल लोड. ओके, फॉर एक्झाम्पल बेंच, बेंचवर तुम्ही बसताय, तुमचं वेट कसं अप्लाय होते, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होतं. ओके, फॉर एक्झाम्पल आता मी काय कन्सिडर केलं तर एक बीम कन्सिडर केलेला आहे, एक बीम कन्सिडर केलाय. अज्युम करा की याची लेंथ वरती तुम्ही, याची लेंथ किती आहे, 600 mm. लेंथ किती आहे, 600 mm. ओके, विड्थ किती आहे, आपण अज्युम करू की 50 mm. विड्थ किती आहे, 50 mm and depth 30 mm. Okay, what is the function of beam which carries vertical load? वर्टिकल लोड कसा ऍक्ट होतो, तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक ह्युमन बॉडी उभारली, वेट कसा ऍक्ट होणार, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. ओके, नेक्स्ट दुसरी कंडिशन काय, सेम बीम, सेम बीम. ओके, मटेरियल पण सेम, डायमेन्शन पण सेम, मटेरियल पण सेम आणि डायमेन्शन पण सेम. याची पण लेंथ किती आहे, 600 mm. विड्थ किती आहे, 30 mm. आणि या ठिकाणी डेप्थ किती आहे, 50 mm. जस्ट या बीमलाच व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये काय केलं तर रोटेट केलं. ओके, आणि या दोन्ही बीम वरती पण सेमच लोड ऍक्ट होतोय. अज्युम करा की काय तर लोडची आपण व्हॅल्यू कन्सिडर करू, 100 न्यूटन, 100 न्यूटन इज ऑल्सो 100 न्यूटन अँड 100 न्यूटन. हा, हे दोन कंडिशन समजलं तुम्हाला, दोन्ही बीमचं मटेरियल सेमच आहे, डायमेन्शन पण सेमच आहे. ओके, लेंथ विड्थ डेप्थ सेमच आहे. ओके, फक्त मी त्याला यूज करायचं पॅटर्न फक्त मी काय केलंय, चेंज केलाय. दोघांवरती पण सेमच लोड अप्लाय होतोय, दोघांवरती पण सेमच लोड अप्लाय होतोय. ओके, आणि माझं मला क्वेश्चन काय, यातला कुठला बीम लवकर बेंड होईल, कुठला बीम लवकर बेंड होईल, ऑब्विसली हा बीम. हा कॉमन सेन्सने तुम्ही सांगताय, बट ऍक्च्युअल मध्ये काय होते या ठिकाणी, तर लवकर का बेंड होणार आहे,
हा बीम लवकर का बेंड होणार? याचं मेन रिझन काय आहे? ओके, माझं बेंडिंग पॅटर्न बघूया. हा बीम काय होतो तर या ऍक्सिसच्या अबाउट बेंड होतो म्हणजे थोडक्यात काय होतं तर रोटेट होत जाऊन काय होतं तर बेंड होतो. ओके, आता जर बेंडिंग पॅटर्न आपण समजूया. कुठल्या ऍक्सिसच्या अबाउट रोटेट होणार तो? ऍक्सिसच्या अबाउट का होणार तो रोटेट होणार. समजलं? ओके, हा आता इझिली का बेंड होतो नीट लक्ष द्या इकडे. हा त्याचा हॉरिझॉन्टल सेंट्रोइडल ऍक्सिस. आता सेंट्रल ऍक्सिस कसं आपण बघूयातच. ओके, या ठिकाणी कुठली टर्म रिड्यूस होते? एरिया. या ठिकाणी आपण काय कन्सिडर करतो तर एरिया इनटू डिस्टन्स स्क्वेअर ही टर्म या ठिकाणी काय होते तर रिड्यूस होते. बट अपोजिट टू दिस या ठिकाणी जर बघितलं तुम्ही एरिया इनटू डिस्टन्स स्क्वेअर ही टर्म काय होते इन्क्रीज होते. म्हणजेच या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया या बीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ऍक्सिसच्या अबाउट काय असणार आहे ऍज कम्पेअर्ड टू दिस बीम काय असणार जास्त असणार आहे. त्यामुळे हा इझिली बेंड होत नाही. फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल पण तुम्हाला सांगतो. ओके, आता ही नोटबुक जर आपण बघितली इझिली बेंड होते. बट जेव्हा मी त्याला या या डायरेक्शन रोटेट करायचा प्रयत्न करतो, बेंड करण्याचा प्रयत्न करतो, इझिली बेंड होणार आहे का? नाही. हे का होतं तर या ठिकाणी ह्याचा ऍक्सिस ऑफ बेंडिंग पासून ओके और न्यूट्रल ऍक्सिस, त्याला ऍक्च्युली टेक्निकल वर्ड काय न्यूट्रल ऍक्सिस पासून ह्याचं मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काय झालेली आहे जास्त असणार आहे. समजलं मला काय सांगायचं ते? त्याच्यामुळंच मी जर घरातले बीम वगैरे जर बघितले असतील, ओके, ऍक्च्युली हा बीम सेक्शन आहे. त्या बीमला तुम्ही हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये यूज करता का? नाही. का नाही यूज करत? तो इझिली बेंड होणार आणि कोलॅप्स होणार. ओके, त्याचं आपण काय म्हणतो इंजिनिअरिंग. जस्ट त्याला यूज करण्यास फक्त मी पॅटर्न फक्त काय केलं चेंज केला, हॉरिझॉन्टलच्या ऐवजी फक्त उभा केला. हे कशामुळे होतं तर मोमेंट ऑफ इनर्शिया त्या बॉडीचा इन्क्रीज झाल्यामुळे होतो आणि तो इझिली बेंड होत नाही. समजलं? ओके, अजून एक आपण एक्झाम्पल बघूया. या व्हिडिओकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं. ओके, आता आपण एक रेस बघणार आहोत. रेस मध्ये काय बघणार आहोत आपण? दोन डिस्क बघणार आहेत. ओके, पण काय बघणार आहे? दोन डिस्क बघणार आहोत. या दोन डिस्क मध्ये आपण रेस बघणार आहोत. आता कंडिशन नीट ऑब्झर्व करा. या दोन डिस्कचं डायमेन्शन सेम आहे, म्हणजे डायमीटर सेम आहे. ओके, या दोन्ही डिस्कचं वेट पण काय आहे सेम आहे. या दोन्ही डिस्कचं पण वेट पण काय आहे सेम आहे. बट त्यात फक्त एक फरक काय आहे, एक डिस्क हॉलो आहे. ओके, एक काय तर हॉलो एक रिंग आहे आणि एक काय सॉलिड डिस्क आहे. एक रिंग काय एक डिस्क कशी रिंग टाईप आहे आणि एक कशी सॉलिड डिस्क. ओके, माझा एक क्वेश्चन काय, दोघांना सेम पॉईंट पासून आपण काय करणार रिलीज करणार. दोघांना सेम पॉईंट पासून आपण रिलीज करणार. दोघांचं वेट पण सेम आहे, डायमीटर पण सेम आहे. फक्त फरक कुठं आहे दोघांच्या शेपमध्ये. या दोघांच्या शेपमध्ये एक हॉलो आहे आणि एक पूर्ण भरीव आहे सॉलिड आहे. अरे रेस कोण जिंकेल? त्यात मोशन कोणाची फास्ट असेल तर कायकांचा आन्सर असेल सॉलिड, कायकांचा आन्सर असेल रिंग. मोस्टली भरपूर जणांचं कन्फ्युजन होतं की रिंगचा स्पीड जास्त असेल.
बट ऑब्झर्व करा, डिस्कला ऑब्झर्व करा, कोण रेस जिंकेल, सॉलिड का रिंग, सॉलिड डिस्क का रिंग. तर डिस्क. हे का होतं, हे का होतं याचा आन्सर तुम्हाला या नेक्स्ट सेक्शन मध्ये कळेल. ओके, त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन कसं असणार या डायरेक्शन मध्ये. आता या ठिकाणी दोन वेट अटॅच केलेले आहेत, या ठिकाणी दोन वेट अटॅच केलेले आहेत. ओके, आता पहिल्या कंडिशन मध्ये दोन वेट ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून जर जास्त डिस्टन्सवर त्यांनी काय केलेले आहेत, माउंट केलेले आहेत. ओके, आता बघा, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून जेव्हा ते दोन वेट अवे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन जाणार आहेत, त्याचा स्पीड बघा, स्पीड एकदा चेक करा. आता नेक्स्ट कंडिशन काय असणार आहे, वेट कुठं कोणीकडे मूव्ह केलेलं आहे, टुवर्ड्स द ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ द रिंग. स्पीड काय झाला, ऑटोमॅटिकली इन्क्रीज झाला. हे का होतं बघूयात आपण. हे दोन्ही एक्झाम्पल, सगळ्याचे एक्झाम्पल सांगितले ते लक्षात ठेवायचे. ओके, एक रिंग आहे आणि पूर्ण सॉलिड डिस्क आहे. आता या ठिकाणी या रिंगचं मास कुणीकडे मूव्ह झालं हो, टुवर्ड द सर्कम्फरन्स. या ठिकाणी कुठला टर्म इन्क्रीज झालेला आहे, मास इनटू समेशन ऑफ मास इनटू डिस्टन्स स्क्वेअर. आणि या ठिकाणी मास त्या डिस्कचं, सॉलिड डिस्कचं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठली टर्म डिक्रीज झालेली आहे, मास इनटू डिस्टन्स स्क्वेअर. म्हणजेच काय, तर मोमेंट ऑफ इनर्शिया या डिस्कचं कमी आहे आणि या रिंगचं काय जास्त आहे. समजलं, यात कोणाला अडचण. त्याच्यामुळे स्पीड काय झालाय, सॉलिड डिस्कचा जास्त आहे आणि रिंगचा स्पीड काय होणार आहे, कमी होणार. रिंगचा स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, समजलं सगळ्यांना. नेक्स्ट, आता यातला नेक्स्ट पॉइंट कुठला असणार आहे, यातला नेक्स्ट पॉइंट कुठला असणार आहे, तर सेंट्रोइडल ऍक्सिस. व्हॉट इज बाय सेंट्रोइडल ऍक्सिस, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. सेंट्रोइडल ऍक्सिस आर नथिंग बट द axis which are passes through the center of the section are called as central axis. For example, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, एक रेक्टेंगल सेक्शन आहे, या रेक्टेंगल सेक्शनचे सेंट्रॉइड कुठे असणार या ठिकाणी. ओके, यातून जो हॉरिझॉन्टल सेंट्रल ऍक्सिस पास होणार आहे त्याला आपण कुठलं नाव देणार आहे, हॉरिझॉन्टल सेंट्रल ऍक्सिस XX and vertical central axis known as YY. Vertical central axis is known as YY. याला आपण काय म्हणणार, सेंट्रल ऍक्सिस. ओके, हे दोन टर्म सगळ्यांना समजले. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नेमकं काय, मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट द समेशन ऑफ एरिया इनटू डिस्टन्स स्क्वेअर. समेशन ऑफ एरिया इनटू डिस्टन्स स्क्वेअर. जेव्हा आपण मास कन्सिडर कराल तर तुम्ही काय म्हणणार, मास मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि जेव्हा तुम्ही एरिया कन्सिडर करणार तर तुम्ही काय म्हणणार, एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया. देन व्हॉट इज द युनिट ऑफ एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया. लक्ष करा, आता आपण एक रेक्टेंगल कन्सिडर केला, हा कसा त्याचा सेंट्रॉइड. ओके, यातून जो ऍक्सिस पास होणार आहे तर तुम्ही काय म्हणणार, हॉरिझॉन्टल सेंट्रल ऍक्सिस XX आणि व्हर्टिकल सेंट्रल ऍक्सिस YY. ओके, अँड मोमेंट ऑफ इनर्शिया याला कशाने डिनोट करणार तुम्ही, I. आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्या ऍक्सिसच्या अबाउट फाइंड आउट करायचं आहे, तर तुम्ही कुठे लिहिणार, तर या सफिक्सला IXX or IYY. What is by IXX? Is nothing but the moment of inertia of body about horizontal central axis XX. And what is by IYY? Okay, it is, I stands for moment of inertia of a body about vertical central axis YY. समजलं. Okay, and what is the unit of moment of inertia? Is nothing but the, simply the formula काय, area into distance square. What is the unit of area? mm square. And what is the unit of distance square? It is also mm square. Therefore mm square into mm square काय असणार आहे, mm raised to 4. Okay, what is the unit of moment of inertia?
नथिंग बट द mm raised to 4 or centimeter raised to 4 or meter raised to 4. ओके, समजलं. मोमेंट ऑफ इनर्शिया फिजिकल सिग्निफिकन्स काय आता आपण बघितलं. ओके, ज्या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार ती बॉडी कशावर जास्त रेजिस्ट करणार, अँग्युलर मोशन, चेंज इन अँग्युलर मोशन ऑर बेंडिंग. आता या ठिकाणी जर बघितलं, ओके, एक इन्स्ट्रुमेंट आहे, वेट कुठे अटॅच केलेलं आहे, अवे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन, त्यामध्ये स्पीड काय असणार, कमी असणार. बट एक कंडिशन सांगतोय, जेव्हा हे वेट टुवर्ड द ऍक्सिस ऑफ रोटेशन करणार, तुम्ही काय करणार, मूव्ह करणार, तर स्पीड काय होणार, ऑटोमॅटिकली इन्क्रीज होणार. आय स्केटरचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. ओके, आपण काय काय पाहिलं, सेंट्रल ऍक्सिस. आपला काय सेक्शन कुठला कव्हर झाला, सेक्शन 1. आता सेक्शन 2 मध्ये आपण काय बनवणार, एक चार्ट बघणार आहोत. त्यात स्टँडर्ड शेपचा काय घेऊन असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्सिस ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस. तो आपण चार्ट एकदा बघूयात. ओके, आता R2 मेन्सला या मोमेंट ऑफ इनर्शिया वरती 2017ला 2 क्वेश्चन विचारलेत, 2013ला एकच क्वेश्चन विचारलाय, आतापर्यंत फक्त त्याच्यावरती 3 क्वेश्चन विचारलेत, 11 पासून 17 पर्यंत. ओके, त्या पॉइंट त्या हिशोबाने मी तुम्हाला काय करणार आहे, याच्यात गाईड करणार आहे. यात कोणा काय अडचण, तर आपण सेक्शन 2 कडे मूव्ह करूयात. सेक्शन 2 मध्ये आपण काय बघणार आहोत, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्टँडर्ड शेप बघूयात आपण. एक टेबल तुमच्या समोर, हा टेबल मी डिस्क्रिप्शन मध्ये देईनच, टेबलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. बट तुम्ही टेबल समजून घ्या. यात टोटल किती कॉलम्स आहेत, 7 कॉलम्स आहेत, 7 कॉलम्स. फर्स्ट कॉलम मध्ये काय असणार, ऑब्जेक्ट, नेक्स्ट शेप, एरिया, नेक्स्ट एक्स बार. व्हॉट इज बाय एक्स बार, इट इज नथिंग बट द डिस्टन्स ऑफ द सेंट्रॉइड फ्रॉम वाय ऍक्सिस. व्हॉट इज बाय वाय बार, इट इज नथिंग बट द डिस्टन्स ऑफ द सेंट्रॉइड फ्रॉम एक्स ऍक्सिस. ओके, नेक्स्ट कॉलम मध्ये काय असणार आहे, आय ऍक्सिस. व्हॉट इज बाय आय ऍक्सिस, moment of inertia of this body about horizontal central axis x6. And what is by I, it is nothing but the moment of inertia of this rectangle about vertical central axis y. Okay, तर बघूयात आपण फर्स्ट सेक्शन, रेक्टेंगल. ओके, रेक्टेंगल ऑफ width b and depth d, width capital B and depth capital D. ओके, या रेक्टेंगल आपण कुठं पुटअप केलेला आहे, तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये नियर टू द ओरिजिन. ओरिजिन पेक्षा आपण काय केलं, पुट केलेलं आहे. ओके, नेक्स्ट, व्हॉट इज द एरिया ऑफ दिस रेक्टेंगल. रेक्टेंगलचा एरिया तुम्हाला माहितीच आहे, विड्थ इंटू डेप्थ. ओके, बी इंटू डी. नेक्स्ट, व्हॉट इज बाय एक्स बार. एक्स बार काय असणार आहे, थोडक्यात तुम्ही काय सांगता, एक्स बार आणि वाय बार सांगता, म्हणजे थोडक्यात काय सांगत असता, त्या सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट सांगत असता, त्या सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट सांगत असतं. फॉर एक्झाम्पल आता काय या ठिकाणी याचा सेंट्रॉइड कुठे आहे, की बाबा या एज पासून एक्स बार एवढ्या डिस्टन्स वरती आहे, या बॉटम पासून केवढ्या डिस्टन्स वरती, वाय बार एवढ्या डिस्टन्स वरती. तुम्ही त्याचं लोकेशन सांगत असता, त्याचं लोकेशन सांगत असता. ओके, मला तर आता सेंट्रॉइड कुठे आहे, फ्रॉम वाय ऍक्सिस किती असणार, एक्स बार एवढं डिस्टन्स, आणि ते डिस्टन्स किती असणार, b/2. विड्थच्या कुठं असणार आहे, हा वरती काय असणार, सेंट्रॉइड असणार आहे फ्रॉम वाय ऍक्सिस. आणि एक्स ऍक्सिस पासून कुठं असणार आहे, या डेप्थच्या हाफ असणार, म्हणजेच d/2. नेक्स्ट, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय एक्स. आय एक्सिस नीट लक्षात ठेवायचं, आय एक्सिस म्हणजे काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रेक्टेंगल अबाउट हॉरिझॉन्टल सेंट्रल ऍक्सिस. सेंट्रल ऍक्सिस आपण मागेच सांगितलेलं डेफिनेशन. Therefore, I axis is equal to BD cube by 12 and I by DB cube by 12. ओके, हा टेबल लक्षात ठेवायचा. जर तुम्ही क्वेश्चन जर बघितलंय, सिम्पली काय असतं, तर व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो रेक्टेंगल अबाउट हॉरिझॉन्टल सेंट्रल ऍक्सिस, असेच क्वेश्चन विचारलेले. त्यामुळे हे टेबल नीट करायचं. आता हे ह्याचं डेरिव्हेशन वगैरे वगैरे हे कसं आलं, आपण PhD ची एक्झाम देत नाही, आपण कुठली एक्झाम देतोय, R2 मेन्सची. कुठली पण एक्झाम देताना
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ओके, त्या एक्झामला कोण कोण एलिजिबल असणार आहे. डिप्लोमा स्टुडंट पण एलिजिबल असणार आहेत आणि ग्रॅज्युएट स्टुडंट पण एलिजिबल असणार आहे. ओके, आणि एमपीएससी ह्याचा दर्जा कुठला ठेवलेला आहे, डिप्लोमा लेवलचा ठेवलेला आहे. त्यामुळं जास्त जोशमध्ये ह्याचं डेरिव्हेशन वगैरे बघायला जायचं नाही. आहे डेरिव्हेशन पण इझीच आहे. त्यात पॅरालॅक्सिस थेरम यूज करून हे डेरिव्हेशन डिराईव्ह केलेलं असतात. ओके, पॅरालॅक्सिस थेरम हे यात ऍक्च्युली हे पण बेसिकच आहे. पॅरालॅक्सिस थेरम आणि पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया ऑर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम हे का सांगत नाही मी, कारण ह्यात तुम्हाला गरजेचं नाहीये. समजलं? ओके, नेहमी काय लक्षात ठेवायचं, सिलेबस, क्वेश्चन पेपर आणि प्रॅक्टिस हे दोनच तुम्हाला वाचवणार आहेत. हे दोनच तुम्हाला एक्झाम मध्ये मदत करणार आहेत. समजलं? ओके, मिनिटं झालेला आहे. त्याचा एरिया काय असणार आहे आपण बघितलाच. नेक्स्ट सेकंड सेक्शन कुठला आहे, सेकंड शेप कुठला आहे, हॉलो रेक्टँगल. व्हॉट आर द डायमेन्शन ऑफ हॉलो रेक्टँगल? ओके, एक्सटर्नल विड्थ बी, एक्सटर्नल डेप्थ कैपिटल डी, internal dimensions are width small b and depth small. Okay, what is the area of this rectangle? कुठल्या सेक्शनचा, जो हॉलो पोर्शन कट केलेला आहे तो सोडून. ओके, समजतंय? एरिया काय असणार, बाहेरच्या रेक्टँगल मधून या इंटरनल रेक्टँगलचा एरिया काय केलेला असणार, मायनस केलेला असणार आहे. ओके, बाहेरच्या रेक्टँगलचा एरिया काय असणार, कॅपिटल बी इंटू डी मायनस आतल्या रेक्टँगलचा एरिया काय असणार आहे, स्मॉल बी इंटू डी. ओके, हे b by 2 कुठलं डिस्टन्स आहे, is x bar. It is nothing but the x bar, distance of the centroid from y axis. हे डिस्टन्स किती असणार, कॅपिटल b by 2. ओके, आणि हे डिस्टन्स किती असणार, y bar कॅपिटल d by 2. ओके, आता ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I axis ची व्हॅल्यू किती असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ची व्हॅल्यू I axis काय असणार आहे, कॅपिटल BD क्यूब बाय 12 मायनस स्मॉल BD क्यूब बाय 12. मोठ्या मोमेंट ऑफ मोठ्या रेक्टँगलचा, एक्सटर्नल रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस इंटरनल रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, हे तुम्ही काय करणार, मायनस करणार. सिंपली आय बाय वाय ची व्हॅल्यू काय असणार, डीबी क्यूब बाय 12 मायनस स्मॉल डीबी क्यूब बाय 12. ओके, नेक्स्ट थर्ड सेक्शन कुठला आहे, सर्क्युलर सेक्शन. ओके, ऑफ डायमीटर कॅपिटल डी और रेडियस कैपिटल R. Okay, what is the area of this circular section? Pi by 4 into d square. Pi into r square पण असतो, but आपण in terms of diameter सांगतो त्याला, pi by 4 into d square. Distance of the centroid from y axis हे किती असणार, सेंट्रॉइड कुठं असणार, सेंट्रॉइड सेंटर पाशीच असणार, या ठिकाणी त्याचं काय असणार, सेंट्रॉइड. आणि याचा डिस्टन्स फ्रॉम y axis किती असणार, तर डायमीटरचा हाफ डिस्टन्स एवढा असणार, म्हणजे d by 2 or it is nothing but the radius r. y बार किती असणार, अगेन d by 2. आता नेहमी लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी x बार आणि y बार सेम असणार आहे, ज्या ठिकाणी x बार आणि y बार सेम असणार, त्याचा I axis आणि I by y ची व्हॅल्यू काय असणार, सेम असणार. ओके, I axis ची व्हॅल्यू काय असणार आहे, pi by 64 into d raised to 4. I by y ची व्हॅल्यू किती असणार, pi by 64 into d raised to 4. ओके, हॉलो सर्क्युलर सेक्शनचं सांगा मला, एरिया काय असणार, एक्सटर्नल डायमेन्शन्स काय असणार, कॅपिटल डी, इंटरनल डायमेन्शन्स काय असणार, स्मॉल डी. देअरफॉर त्याचा एरिया काय असणार आहे, एक्सटर्नल सर्कलच्या एरियामधून इंटरनल सर्कलचा एरिया तुम्ही काय करणार, मायनस करणार, pi by 4 into कॅपिटल डी स्क्वेअर मायनस pi by 4 into स्मॉल डी स्क्वेअर. ओके, आता एक्स बार काय असणार, कॅपिटल डी बाय 2, वाय बार काय असणार, अगेन कॅपिटल डी बाय 2. एक्स बार आणि वाय बार सेम आलाय, म्हणजेच काय सेम असणार, आय एक्स एक्स अँड आय बाय वाय. आय एक्स ची व्हॅल्यू काय असणार, pi by 64 into कॅपिटल डी रेस टू 4 मायनस pi by 64 into स्मॉल डी रेस टू 4. अगेन आय बाय वाय ची व्हॅल्यू पण काय असणार, सेम असणार, पुन्हा एवढे असणार. आय एक्सिस म्हणजे काय असणार, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट हॉरिझॉन्टल सेंट्रल ऍक्सिस एक्स एक्स, अँड व्हॉट इज बाय आय बाय वाय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट व्हर्टिकल सेंट्रल ऍक्सिस वाय बाय. त्याची व्हॅल्यू काय असणार, pi by 64 into d raised to 4 minus pi by 64 into small d raised to 4. ओके, नेक्स्ट
semicircle of dimension diameter capital D and radius R. ओके, आता सेंट्रोइड सेंटर पाशीच असणार आहे काय नाही, काय तर डिस्टन्सने तो शिफ्ट झालेला आहे. तर याचा एरिया किती असणार नीट लक्ष द्या. याचा एरिया कुणा एवढा असणार, सर्कलच्या एरियापेक्षा हाफ असणार, कारण की सेमी सर्कल आहे. म्हणून ह्याला पायने जर डिवाइड केलं 2 नी तर इथे काय येणार पाय बाय 4 इंटू 2 असणार. त्यामुळे त्याचा एरिया काय येणार पाय बाय 8 इंटू डी स्क्वेअर. आता सेंट्रॉइड कुठे असणार आहे, फ्रॉम वाय ऍक्सिस किती डिस्टन्स वरती असणार आहे, कॅपिटल डी बाय 2 एवढ्या डिस्टन्स वरती असणार. फ्रॉम एक्स ऍक्सिस और बेस पासून ह्याचा डिस्टन्स किती असणार आहे, किती डिस्टन्स वरती असणार तो 4r अपॉन 3 पाय. आता या ठिकाणी एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू सेम नाहीये, एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू सेम नाही, त्यामुळे आय एक्सिस आणि आय वाय ची व्हॅल्यू सेम येणार का, तर नाही. आय एक्सिस ची व्हॅल्यू किती येणार असणार या ठिकाणी 0.11 इंटू r⁴. हे हा टेबल मेमोराइज करा. ओके, याचं जर डेरिवेशन जर तुम्हाला माहित असेल तर इझिली हा मेमोराइज होतो, बट आपल्याला डेरिवेशनची वगैरे गरज नाही. नेक्स्ट आय वाय ची व्हॅल्यू किती असणार आहे, पाय बाय 120 d⁴ इन टर्म्स ऑफ डी. डायमीटरच्या टर्म्स मध्ये त्याची व्हॅल्यू किती असणार, पाय बाय 120 इंटू d⁴ और पाय बाय 8 इंटू r⁴. एका लेक्चर मध्ये आपण पूर्ण मोमेंट ऑफ इनर्शिया संपवायचा प्रयत्न करू, बट मला काय वाटतं की या ठिकाणी थोडा 1-2 कॉन्सेप्ट अजून राहतील, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करूयात. आता क्वार्टर सर्कलचा एरिया किती असणार आहे, रेडियस r, एरिया किती असणार सेमी सर्कलचा पण हाफ. सेमी सर्कलचा किती होता पाय बाय 8, त्याचा हाफ किती असणार पाय बाय 16, पाय बाय 16 इंटू डी स्क्वेअर. ओके, एक्स बार म्हणजेच काय असणार, डिस्टन्स ऑफ द सेंट्रॉइड ऑफ दिस क्वार्टर सर्कल फ्रॉम वाय ऍक्सिस एक्स बार, हे किती असणार 4r अपॉन 3 पाय. वाय बार पण किती असणार 4r अपॉन 3 पाय. मी माझी हिंट काय सांगितली होती, एक्स बार आणि वाय बार सेम आला की आय ऍक्सिस आणि आय वाय ची व्हॅल्यू काय येणार सेम येणार. ओके, तर याची व्हॅल्यू किती असणार आहे 0.055 इंटू r⁴, अगेन 0.055 इंटू r⁴. नेक्स्ट सेक्शन कुठला असणार आहे, राईट अँगल ट्रायंगल हॅव्हिंग डायमेन्शन्स विड्थ b अँड हाईट h. डेप्थ म्हणू नका इथं, हाईट म्हणा, हाईट h. त्याचा एरिया काय असणार 1/2 बेस इंटू हाईट 1/2 b इंटू h. ओके, आता सेंट्रॉइड कुठं असणार आहे, एक्स बारची व्हॅल्यू काय असणार विड्थच्या 1/3 एवढ्या डिस्टन्स वरती असणार होतं, म्हणजे किती असणार b बाय 3. वाय बार किती असणार आहे h बाय 3. आय एक्सिस ची व्हॅल्यू काय असणार bh³ बाय 36 आणि आय वाय ची व्हॅल्यू काय असणार hb³ बाय 36. आय एक्सिस म्हणजे काय असणार मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस राईट अँगल ट्रायंगल अबाउट हॉरिझॉन्टल सेंट्रॉइडल ऍक्सिस xx, and what is my I moment of inertia of this triangle about vertical central axis yy. Therefore I axis is equal to bh³ by 36 and Iyy is equal to hb³ by 36. यात कोणा काय अडचण, तर आपण आता कुठल्या सेक्शन मध्ये आहोत, सेक्शन 2. सेक्शन 2 मध्ये आपण काय बघितलं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सम स्टँडर्ड शेप. आपण सेक्शन 1 कव्हर केला, सेक्शन 2 कव्हर केला. सेक्शन 3 मध्ये काय बघूया आपण, यात काय लेक्चर रिव्ह्यू. लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं, सेक्शन 1 बघितला, सेक्शन 2 मध्ये बघितला. सेक्शन 1 मध्ये आपण बघितलं इनर्शिया म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय. ओके, आइस स्केटरचं एक्झाम्पल बघितलं आपण. नेक्स्ट सेंट्रल ऍक्सिस बघितला. नेक्स्ट मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन तर बघितलीच, त्याबरोबर त्याचं युनिट काय आहे mm⁴, cm⁴ और m⁴ हे बघितलं आपण. नेक्स्ट सेक्शन 2 मध्ये आपण काय बघितलं, आत्ताच बघितलं आपण. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सम स्टँडर्ड शेप. नेक्स्ट आपण आता काय बघूया, रिव्ह्यू पण करून झालं. आता मोमेंट ऑफ इनर्शिया वरती क्वेश्चन कुठले कुठले विचारले आपण बघूयात. ओके,
फ्री टेस्ट आपल्या वेबसाईटवरती आपण अपलोड करणारच आहोत. वेबसाईटची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. ओके, वेबसाईटवरती तुम्ही बघा आपल्याकडे कोर्सेस कुठले कुठले आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड जर असाल तर तुम्ही त्याला एनरोल पण करू शकता. ओके, आता फक्त जस्ट एमपीएससीने कुठले कुठले क्वेश्चन विचारले आहेत मेन्स एक्झामला ते पण आपण बघूयात. ओके, टेबलवरच तुमचं काम होईल. टेबलवर जर तुम्ही बघितलं त्यावरच तुमचं काम होईल. क्विज स्टार्ट करूयात आपण. आपण क्विजसाठी करेक्ट आन्सरसाठी 4 मार्क्स ठेवले आहेत आणि रॉंग आन्सरसाठी काय ठेवलेले आहेत? -1 मार्क. Moment of inertia of a quarter circle of radius r about axis x passing through the centroid is हा क्वेश्चन कुठल्या इयरला विचारलेला आहे? तर AIMVAT 2017. तर आता आपण बघितलंच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ क्वार्टर सर्कल ओके 0.4 असणार आहे का? 0.4 इंटू r⁴ असणार आहे का? नाही. आता हे लक्षात ठेवायचं कसं हे पण तुम्हाला सांगतो. मोमेंट ऑफ इनर्शिया युनिट काय? mm⁴. त्यामुळे रेडियस पण इथं काय असणार? स्क्वेअर असणार का? नाही. तर काय असणार? r⁴. ओके, त्यात 0.4 इंटू r⁴ असणार का? तर नाही. 0.11 इंटू r⁴ हा कशाचा आहे? सेमी सर्कलचा आहे. त्याचं करेक्ट आन्सर काय? IXX फॉर क्वार्टर सर्कल. सबमिट. करेक्ट आन्सर. नेक्स्ट, आता आपण जसं टेबल बघितलेलंच आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ हॉलो रेक्टँगल हॅव्हिंग आउटर डेप्थ कॅपिटल D, width capital B and inner dimensions are depth small d, width small b about horizontal axis passing through the centroid. सेंट्रॉइड पासून जो हॉरिझॉन्टल ऍक्सिस पास होणार आहे तर आपण नाव काय दिलेलं आहे? XX. तर आपण नाव काय दिलेलं आहे? XX. हा, पेपरमध्ये फिगर गिवन नसते बरं का. पेपरमध्ये फिगर गिवन नसते. हे तुम्हाला समजण्यासाठी फक्त सांगतोय मी. ओके, तर या एक्सेस ऍक्सिसच्या अबाउट याचा मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काय असणार हो? तर बाहेरचा रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस हॉरिझॉन्टल सेंट्रल ऍक्सिस XX मायनस इनर रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस हॉरिझॉन्टल सेंट्रल ऍक्सिस XX. याची विड्थ किती आहे? B डेप्थ D. तर हॉरिझॉन्टल सेंट्रल ऍक्सिसच्या अबाउट काय असणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. लक्ष द्या. IXX is equal to capital BD cube by 12 minus small BD cube by 12. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? कॅपिटल BD cube by 12 minus small BD cube by 12. Next, moment of inertia of a triangular section having base 80 mm and height 60 mm about axis passing through the CG and parallel to the base. Okay, is equal to question mark. हा क्वेश्चन कुठल्या इयरला विचारलेला आहे? 2013 ला. आन्सर्स काय काय बघा. 15 into 10⁶. Okay, 1440 into 10⁻³ 20 into 10⁶ or 480 into 10⁻³ सगळ्यांचं युनिट काय? mm⁴. याचा करेक्ट आन्सर काय असेल? व्हाईट बोर्ड कडे जाऊ आपण. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ ट्रायंगल about horizontal central axis is given by equation bh³ by 36. bh³ by 36. What is the value of width? width ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? बेस ची व्हॅल्यू 80 and height 60. त्याचा काय असणार? क्यूब इंटू 36. यालाच मी कसं डिवाइड करू शकतो? यालाच मी कसं सिम्प्लिफाय करू शकतो? 60 ला जर मी असं लिहिलं 60 into 60 into 60 divided by 36. ओके, याला कशाने तुम्ही डिवाइड करू शकता? 6 ने. 10 6.
10 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, सॉरी या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 10 into 10 काय असणार 100. 80 into 60 8 6 48. ओके, त्यामुळे हे काय येणार आहे 4 into 4800 into 100. याला तुम्ही असं पण लिहू शकतो 480 or 480 into 10 into 100. आता 100 into 10 म्हणजे काय असणार 1000 आणि 1000 नथिंग बट 10 raised to 3. आणि सगळ्यात युनिट काय असणार आहे mm. बेस पण आपण कसं घेतलं होतं mm मध्ये, हाईट पण कसं घेतलं होतं आपण mm. ओके, आणि हाईटचं काय या ठिकाणी क्यूब, त्यामुळे या ठिकाणी आन्सर काय असणार mm raised to 4. 480 into 10 raised to 3 mm raised to 4. What is the correct answer? 480 into 10 raised to 3 mm raised to 4. Yes, आपला हा 100% निघाला आहे. ओके, यात कुणा का अडचण समजलं? तर आपण हे 3 सेक्शन बघितलंय, यात कुणा का अडचण आहे का? तर नाही, नसेल अडचण. सो अगेन थँक्स. सगळ्यांनी आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा. ओके, त्यावरती आपण फ्री टेस्ट कंटेंट्सला अपडेट करणार आहोत. सो थँक्यू.